सोलापूर शहरातील आदिला नदीचे अस्तित्व टिकलेच पाहिजे असे मत महापौर विनायक कोंडाल यांनी व्यक्त केलं। सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते। प्रारंभी स्वागत आणि सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी तर प्रास्ताविक सरचिटणीस सागर सुरवसे यांनी केले। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते महापौर विनायक कोंडाल यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी महापौर विनायक कोंडाल यांनी गेल्या 25 दिवसातील कामकाज आणि कार्याचा आढावा सांगितला। ते पुढे म्हणाले की आदिला नदी संदर्भात घेतलेल्या बैठकीवेळी पाटबंधारे विभागाकडे माहिती उपलब्ध नव्हती। या नदीच्या सीमांकनाचे काम करावे अशी मागणी आपण केली असून ते 2 महिन्यात करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे। या नदीच्या परिसरात प्लॉटिंग, बांधकामे आदी संदर्भात बेकायदेशीर कामे झाली असतील तर यावर कारवाई झाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे। या परिसरात विकास कामांमध्ये ज्यांच्या जमिनी जात असतील तर अशांना शासनाकडून मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। या प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा आपला प्रयत्न नाही असेही महापौर विनायक कोंडाल यांनी स्पष्ट केले। आदिला नदीच्या बाबतीत जी बैठक झाली त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटकडे कुठलीही माहिती नव्हती, त्यांच्याकडे कुठली कागदपत्र नव्हते आणि आपल्या आदिला नदी जो आहे 100 वर्षानंतर जवळपास या ठिकाणी नदीचं स्वरूप आपल्याला पुण्या नाक्याजवळ या ठिकाणी आलं होतं। त्या ठिकाणी जर नाला अस्तित्वात असला असता तर त्या ठिकाणी तेवढं पाणी ओसरलं गेलं नसतं अशी माझी मागणी होती। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पूर्वीच या ठिकाणी निदान नाला तर झाला असता तर ते पाणी ओसरून एवढं रान खराब झालं नसतं असं माझी मागणी होती। कुणालाही त्यात वाचवण्याचा किंवा कुणाला काय शह देण्याचा या ठिकाणी विषय नव्हता। जर आदिला नदी जर आपल्या शहरातून जर सीना नदी जी आहे ज्याप्रमाणे आपला जर पुढे येऊन जर आपल्या सोलापूर शहरातून जर कंटिन्यू जर होत असेल तर एकदम अतिशय चांगलं ही बाब आहे आणि निश्चित पर्यावरण प्रेमी जे आहेत आपल्या त्यांना सोबत घेऊन काही लोकांना गैरसमज झाला की त्या ठिकाणी नाला करा असं म्हणले वगैरे, त्या ठिकाणी नाला नव्हता। काही जरी बशीसारखं असं पूर्ण फ्लॅट रान त्या ठिकाणी होतं, निदान नाला जरी अस्तित्वात असला असतं तर एवढं रान म्हणजे पाणी ओसरलं नसतं असं माझं त्या ठिकाणी बोलायचं विषय होता। पण माझ्या विषयाचं वेगळं विपर्यास त्या ठिकाणी झाला। निश्चित या ठिकाणी जर नदी जर जात असेल तर आम्हाला या ठिकाणी अभिमान असणार आहे की सोलापूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण त्याला काम करून त्याला उपयोजना काय करायला पाहिजे ते आम्ही करणार। कुणाला या ठिकाणी शह देण्याचा किंवा कुठल्या प्लॉट धारकांना वगैरे शह देण्याचा या ठिकाणी कुठलाही विषय नसणार आहे। या ठिकाणी किमान नाल्यासारखी खोदाई केली असती तर पाण्याचा निचरा झाला असता असे मी म्हटले होते। सुपर टॅक्स कमी करण्यासाठी विषय प्रशासकीय स्तरावर मंजूर केला आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही। तोही विषय प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे। आभार उपाध्यक्ष आफताब शेख यांनी मानले। मध्यंतरी सुपर टॅक्सचा विषय घेतलेला होता। सुपर टॅक्स मंजूर केलं सोलापूर शहरासाठी असं म्हणतात, पण अजून त्याची इम्प्लिमेंटेशन झाली नाही। निश्चित सुपर टॅक्सच्या बाबतीतला विषय असेल किंवा मी जो भागातून प्रतिनिधित्व करतो हातदोड भागातला गुंटेवारीचा विषय आहे, तो खूप मोठा विषय आहे। गुंटेवारीचा बिटूचा नाही, बिटूचा तर विषय झाला पास होऊन आता राज्य शासनाकडे गेला। आमदार साहेब, पालकमंत्री हे सर्व आपले देवेंद्रदा वगैरे त्या ठिकाणी पाठपुरावा करून बावनकुळे साहेबांकडून ते करत आहेत। जेवढे काही बिटूची जमीन आहेत ते A1 सत्ता प्रकार 1 होऊन सर्व नागरिकांच्या या ठिकाणी जमिनी त्यांच्या नावावर होऊन त्यांना भविष्यात त्या ठिकाणी कर्ज प्रकरण असेल हे सगळे विषय या ठिकाणी होणार आहेत। आणि हद्दवाढ भागातला गुंटेवारीचा विषय ते गेले मी 4 वर्षापूर्वीच आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही पत्र दिलं होतं की ह्याच्यावर साहेब काय ना काय व्हायला पाहिजे, कारण का माझे जेवढे काही वार्डातले प्रभागातले जमिनी आहेत ते सगळे गुंटेवारी यायचे आहेत। तर ते गुंटेवारी जमिनी आपण लवकर निश्चित करून त्यांना प्लॉट निश्चित करून आपण त्यांचे प्लॉट सीमारेखांकन करून या ठिकाणी आपण त्यांना टॅक्सेशन करून द्यावं, जेणेकरून आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला टॅक्स रूपी आपल्याला रेव्हेन्यू मध्ये भर पडणार।